नमस्कार. आजचा विषय आहे हिंदी सक्ती लादण्यासाठी सरकार महाराष्ट्राचं एवढं आग्रही का? शेवटी सरकारने 16 एप्रिल 2025 रोजी हिंदी विषय 1ली ते 5वी सक्तीचा जो आदेश काढला होता त्याविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्र राज्य सगळ्या राजकीय पक्षांसहित सत्तेतले सोडून सगळे शिक्षणतज्ज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ, अभ्यासक, मराठीचे चळवळी करणारे, मराठीचे कार्यकर्ते, संस्था या सगळ्यांनी प्रचंड एकमुखी विरोध केवळ हिंदी सक्तीला दर्शवला नाही, तर अत्यंत अशास्त्रीय, अविवेकी पद्धतीने त्या वयाच्या मुलांवरती तिसरी भाषा सक्तीचा बोजा लादणं हे किती अविवेकीपणाचं आहे याचे युनेस्कोचे सुद्धा म्हणण्याचे दाखले देऊन सरकारला कळवलं. आम्ही तर 2 महिन्यात सरकारला 6 वेळा शासन निर्णय दुरुस्त करा आणि एकाच ओळीची फक्त दुरुस्ती करा, कारण संपूर्ण महाराष्ट्र हा तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरुद्ध आहे. या मुलांवरती लादण्याच्या केवळ हिंदीच्या विरोधात नाही आहे, सक्तीच्या विरोधात आहे. कोणत्याही महाराष्ट्र कधीच हिंदीच्या विरोधात नाही आहे. तो हिंदी सक्ती जी तुम्ही आणून हिंदी विरोध नसलेला महाराष्ट्रात निर्माण करण्याचं राजकारण करताय त्याचा विरोध आहे. हे भाषिक सौहार्द, सांस्कृतिक सौहार्द असलेलं राज्य आहे, त्याला तडा जातो आहे या निर्णयामुळे. आणि पुढची पिढी अत्यंत कोमल वयामध्ये तुम्ही या मुलांवर जो बोजा लादताय ती एकही भाषा धड शिकू शकणार नाही आहे. इंग्रजी सक्ती लादून तुम्ही इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा 1996 पासून पुढच्या पिढ्यांच्या त्यांना येणार नाही याची व्यवस्था करून टाकली. मुलांना भाषा तीच द्यायची असते जिचं सांस्कृतिक वातावरण त्यांना भोवताला उपलब्ध असतं. हे भाषाविज्ञान सांगतं, सामाजिक भाषाविज्ञान सांगतं, मानस भाषाविज्ञान सांगतं, शिक्षणतज्ज्ञ सांगतात. याच्यापेक्षा सुद्धा सध्या शासन, प्रशासन आणि अधिकारी आणि राज्यकर्ते आपल्याला प्रत्येक बाबतीत स्वतःलाच तज्ज्ञ समजायला लागलेले आहेत आणि आपलं हेकेखोरपणाने संपूर्ण राज्याच्या लोकमानसाकडे, हिताकडे, लोकहिताकडे दुर्लक्ष करून आपण म्हणू तेच आणि तसंच झालं पाहिजे आणि आडवळणाने पुन्हा तेच करण्याची ही जी गेल्या 10 वर्षात कार्यपद्धत उदयाला आलेली आहे, राज्याला हानिकारक आहे. हे वारंवार सगळे सांगतात. सरकारने प्रचंड विरोधानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हिंदी सक्ती असणार नाही. शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही. आम्ही म्हटलं सगळे तोंडी फक्त सांगताय, त्याचा शासन निर्णय काढा ना. फक्त जे म्हणताय त्याचा कितीदा स्मरणपत्र दिली आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे शासनाला, मुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना, सचिवांना, आणि एकाच ओळीची फक्त दुरुस्ती त्याच्यात हवी आहे. हिंदीसह कोणतीही तिसरी भाषा 1ली ते 5वी सक्तीची असणार नाही. मग तुम्ही मध्येच सांगता की तिसऱ्या भाषेच्या संबंधामध्ये विचार चालू आहे. किती वेळ लागतो तुम्हाला विचार करायला? मुळामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या मूळ आराखड्यामध्ये तिसरी भाषा नव्हतीच. ही आली कुठून, कोणी आणली याची चौकशी करा असं आम्ही म्हणतोय. ती का करत नाही आहे? महाराष्ट्रासमोर जरा सत्य येऊ द्या ना, कोण लादतंय हे. जर हे अशैक्षणिक आहे, अशास्त्रीय आहे, अविवेकी आहे, तर हे कोण कशाकरता लादतंय हे कळू द्या ना राज्याला. राज्य आमचं आहे, सरकार आमचं आहे, निवडून आम्ही आमच्या हितासाठी दिलेलं आहे. मराठीच्या जतन संवर्धनासाठी भाषिक राज्य आहे. इथे मराठीचीच अवनती का होते, अवहेलना का होते आहे आणि संपूर्ण जनमानसाकडे सरकार दुर्लक्ष करून इतक्या रेट्यानंतर 3 महिन्यांनी 17 जून 25ला शासनाने काय काढला आदेश? काय केलं? शब्दच्छल केला नुसता. काय केला? त्यांनी म्हटलं की हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल असं जे आधी म्हटलं होतं त्याऐवजी काय वाचावे? हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल. म्हणजे काय? तृतीय भाषा असेल, हिंदी पण असेल, फक्त अनिवार्यच्या ऐवजी सर्वसाधारणपणे असेल. म्हणजे काय? हा शब्दच्छल आहे, हा शब्दभ्रम आहे. हा सरकारने करायची गरज नाही आहे. एका ओळीच्या दुरुस्तीसाठी सरकार इतकं दुराग्रह का बाळगून आहे?
का त्यांना हिंदी सक्ती एवढी प्रिय आहे आडवळणाने आणण्याला? आणि का सांगताय तुम्ही की हिंदी सक्ती नाही आहे म्हणून? प्रत्यक्षात काय आहे? तळ पातळीवरती अनिवार्याच्या जागी सर्वसाधारणपणे हा शब्द आणून काहीही फरक पडलेला नाही आहे. मागच्या दारांनी तिसरी भाषा तुम्ही सक्तीचीच ठेवलेली आहे. कोणी म्हटलं आहे तिसरी भाषा सक्तीची करा? राज्याचा विषय असताना शिक्षण हा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे तसं राबवणं राज्यांना बंधनकारक नाही आहे. मग तुम्ही का बंधनकारक करून घेताय? जर तामिळनाडू करून घेत नाही आहे, केरळ करून घेत नाही आहे, कर्नाटक करून घेत नाही आहे, तुम्हीच का करून घेताय? आणि महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा नसताना का करून घेताय? हे त्रिभाषा सूत्रावर चाललेलं राज्य आहे आतापर्यंत, तुम्ही त्याला का ढकलताय द्विभाषा सूत्रावरती? तुमच्या धोरणामुळे ढकललं जात आहे. तुमच्या धोरणामुळे भाषिक राजकारणाला तुम्ही चालना देताय. कशासाठी? मुंबई महानगरपालिकेच्या योग घातलेल्या निवडणुकांसाठी फक्त राज्यातल्या. हे निवडणुकांच्या राजकारणासाठीचे प्रश्न नाही आहेत ना. कोणताही राजकीय पक्ष असो, आम्ही काही आम्हाला राजकीय पक्षांशी काय घेणं देणं आहे? आम्ही अभ्यासक आहोत, कार्यकर्ते आहोत, भाषेच्या जतन संवर्धनाची भूमिका घेणारे आहोत, त्यासाठीच्या संस्था आयुष्यभर चालवलेल्या आहोत, चालवणार आहोत. आणि या राज्याच्या हिताची भाषिक भूमिका, सांस्कृतिक भूमिका ही मांडणारच आहोत ना. सरकारला मान्य आहे की नाही? आम्हाला जे मान्य असेल ते सरकार आमचं आहे, तर सरकारला मान्य करावं लागेल की नाही? की सरकार म्हणेल तेच फक्त आम्ही मान्य करायचं आहे? प्रत्यक्षात सरकारने 17 जून 25ला याच्याविरुद्धसुद्धा प्रचंड गदारोळ दिवसभर काल चाललेला होता. सगळ्यांनी विरोध केला, एकमुखाने विरोध केलेला, फक्त सत्तेतले लोक सोडून. राज्याच्या भाषा सल्लागार समितीने सुद्धा याला विरोध केलेला आहे. साहित्य संस्थांनी सुद्धा विरोध केला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सुद्धा केला आहे. मराठीच्या व्यापक हितासाठी या चळवळीमध्ये 40 संस्था, 60 मान्यवर आहेत, त्यांनी केला आहे. अजून कोणी विरोध करायचा राहिलेला शिल्लक? कोण असं आहे की ज्यांनी विरोध केलेला नाही आहे? ज्याला तुम्ही स्टेक होल्डर म्हणता कॉर्पोरेट भाषेत, म्हणजे सगळे संबंधित घटक. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षांनी सुद्धा वारंवार सांगितलेलं आहे. प्राचार्य संघटना जी आहे मुख्याध्यापकांची, त्यांच्या प्रवक्त्यांनी सुद्धा वारंवार आम्ही जे म्हणतोय तेच बोलत आहेत. सगळे जर एकमुखाने हेच बोलत आहेत, सरकार का वेगळ्या मुखाने बोलत आहे? आमचं सरकार हे आमचं मुख असायला पाहिजे ना. मग त्यांचं मुख का कुणीकडे आहे? मुख त्यांचं फक्त दिल्लीकडे. इथे केंद्रीय राजवट नाही आहे ना, केंद्रशासित प्रदेश नाही आहे हा, स्वतंत्र भाषिक राज्य आहे हे. तुम्ही भारतीय संघराज्याच्या रचनेच्या तत्वालाच बाधा आणताय, त्याचं काय? हे कसं काय चालू शकतं? टाइम्स ऑफ इंडियामध्ये आज फार मोठी बातमी आहे. त्यांनी प्रत्यक्ष तळ पातळीवरचा अभ्यास करून मांडलेला आहे. 18,000 शाळांमधून जिथे 20 पटसंख्येच्या ज्या खालच्या शाळा आहेत तिथे हिंदी सक्ती आपोआपच लागू होणार आहे. आजच 18,000 शाळांमध्ये हिंदी सक्ती तुमच्या या निर्णयामुळे मागच्या दाराने आलेली आहे. म्हणजे 2,08,000 विद्यार्थी हे या हिंदी सक्तीचे बळी होणार आहेत. कोणालाच गरज नाही आहे. पालकसुद्धा एकमुखाने सांगतायत की याची गरज नाही आहे. मग तुम्ही का लादताय? पालकांवर लादताय, मुलांवर लादताय, राज्यावर लादताय. बरं, हे केव्हा करताय तुम्ही? 2 महिने तुम्ही काहीच केलं नाही. शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या आधी आम्ही वारंवार तुम्हाला स्मरण करून देत असताना शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावरचा हा निर्णय आहे. कोणतीही भारतीय भाषा घेता येत असली असं तांत्रिकदृष्ट्या तुम्ही सांगत असलात तरीसुद्धा प्रत्यक्षामध्ये तिसरी भाषा म्हणून आपोआपच हिंदीशिवाय पर्याय राहणार नाही आहे ना, नाही राहिलेला. इतर कोणतीही घेतली तर या कोवळ्या मुलांना ती ऑनलाईन शिकवली जाणार. तुम्ही नेमणार आहे का मल्याळमचे, तामिळचे, कन्नडचे शिक्षक? त्या मुलांना ऑनलाईन शिकवणार? राज्यातल्या प्रत्येक पालकाजवळ ऑनलाईन शिकून घेण्याची व्यवस्था आहे, त्या मुलांना ऑनलाईन शिक्षण चालणार आहे? ज्यांना प्रत्यक्ष सहवास हवा आहे शिक्षणामध्ये शिक्षकाचा, त्या मुलांना तुम्ही ऑनलाईन भाषा शिकवणार? भाषा अशी शिकवली जाते का? ते काय ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत ऑनलाईन शिकायला भाषा? केवळ तांत्रिक तरतुदी करून काही होणार नाही आहे. हे तंत्रमंत्र बाजूला ठेवा.
शासनाने अटीच अशा लादलेल्या आहेत की आपोआपच हिंदीशिवाय पर्याय उरलेला नाही आहे. राज्यांनी काय केलं आहे, तिसरी भाषा जी आहे ही 35 मिनटं शिकवायची फक्त, आठवड्यामध्ये 5 तास. राष्ट्रीय धोरणात याबद्दल काहीच म्हटलेलं नाही आहे. शैक्षणिक धोरणात वर्षात 102 तास. आणि प्रथम भाषा जी 1 तास शिकवत होते आधी, ती पण 35 मिनिटावर आणली तुम्ही. म्हणजे त्याची प्रथम भाषाही नीट होणार नाही आहे. द्वितीय भाषा आठवड्यात 9 तास 35 मिनटं. तिन्ही भाषा 35 मिनटं. म्हणजे तुम्ही मातृभाषेला, मराठीला इंग्रजी आणि हिंदीच्या बरोबरीने आणून खाली खेचलं. म्हणजे त्याची मराठीच धड झाली नाही तर त्याच्या इतर भाषा कशा व्यवस्थित होणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एक म्हणतं, तुम्ही एक सांगता, नाव राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं घेता. हे जे सगळं काही या राज्यात चाललं आहे, गोंधळाचं वातावरण, जे महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिरसावंदे मानतं, ते मात्र मातृभाषेचे 52 मिनिटांचे 10 तास सुचवतं. तुम्ही ते 35 मिनिटांचे करता. तुम्ही त्या राष्ट्रीय धोरणाचा अधिक्षेप करता. हा सगळा प्रकार सरकारी शाळांमधून 80% सरकारी शाळांमधून 20 पटसंख्येच्या खाली आहेत या शाळा. त्यामुळे त्यांना वेगळा शिक्षकच मिळणार नाही आहे. किती एका शिक्षकावर किती बोजा टाकणार आहात तुम्ही, ताण आणणार आहात शिकवण्याचा कोणकोणत्या विषयांचा. मग महाराष्ट्रामध्ये हिंदी येत असताना पुन्हा तुम्ही शिकवण्याची सक्ती का करताय तिसरी भाषा. महाराष्ट्र असा कोणता अहिंदी आहे की ज्याला हिंदी येत नाही. वर्किंग नॉलेज आहे महाराष्ट्राला हिंदीचं, मुलांना सुद्धा आहे. शैक्षणिक सत्र सुरू झालं, अद्याप तृतीय भाषेची पुस्तकं सुद्धा छापलेली नाहीत. काय शिकणार आहे तुम्ही तृतीय भाषा, कोण शिकवणार आहे. हे वसंत काळबांडे म्हणतात, माजी अध्यक्ष शिक्षण मंडळाचे. म्हणजे सरकारला मुळात चिंता कशाची आहे, शिकण्याची नाही, शिकवण्याची नाही, तिसरी भाषा सुद्धा लादण्याची आहे घाईगर्दीने. कोणाला दाखवायचं तुम्हाला हे करून शक्ती लादण्याचे प्रयोग. आपलाच हे का राबवणे एवढाच फक्त अग्रक्रम आहे का सरकारचा. महेंद्र गणपुले प्राचार्य संघटनेचे प्रवक्ते ते सांगतायत, वेळापत्रकामध्ये अगोदर पहिली दुसरीसाठी 1 तास पहिल्या आणि दुसऱ्या भाषेकरता होता. आता 35 मिनिटावर आणलेला आहे. कोणती भाषा शिकवणार शिक्षक धड एक तरी. तुम्ही मुलांच्या संपूर्ण भवितव्याचं, अभिव्यक्तीचं, भाषेतून विचार करण्याचं जे सक्षमता आणि सामर्थ्य असतं हे का खच्ची करताय. म्हणजे मराठी शिकवण्याच्या वेळेवर तिसरी भाषा सक्तीमुळे तुम्ही अन्याय करताय. मुलांची एकही भाषा तुम्ही नीट ठेवणार नाही आहे. 18,000 शाळा मिळून 33,000 शिक्षक आणि हिंदी शिवाय इतर शिक्षकांच्या नेमणुकाच होणार नाही आहेत. मग तुम्ही काय सांगताय की तिसरी कोणतीही भाषा घेण्याचं स्वातंत्र्य आहे. कशाला घेईल कोणी. मल्याळम घेणार आहे, कोणी कन्नड घेणार आहे, महाराष्ट्रात तामिळ घेणार आहे. कशाला हवी आहे तिसरी भाषा. आणि तुम्ही देणार आहात मल्याळम शिक्षक, तामिळ शिक्षक, कन्नड शिक्षक नेमणार आहात. त्याच्यातही तुम्ही किती अटी टाकून ठेवलेल्या आहेत. पश्चिम बंगालनी तिसरी भाषा हे धोरण 5वीच्या नंतरच अंमलात आणण्याचं ठरवलं आहे. सगळ्या देशाची स्थिती जी आहे ही पाहता महाराष्ट्रच फक्त तिसऱ्या भाषेमध्ये पहिलीपासून, जी मुळात तुमच्या धोरणामध्ये सुद्धा नव्हती, आराखड्यात सुद्धा नव्हती, ही मध्येच कुठेतरी कोणीतरी घुसवली, त्याची तुम्ही चौकशी पण करायला तयार नाही आहात मागणी करूनही. म्हणजे तिसऱ्या भाषेमुळे, या अशास्त्रीय, अविवेकी, अविचारी निर्णयामुळे मुलांवर ताण येणार आहे, प्रशासनावर ताण येणार आहे, शिक्षकांवर ताण येणार आहे. कारण मुलांना त्या भाषेचं वातावरणच उपलब्ध नाही ना. मुलांना ती भाषा शिकवायची असते
ज्या भाषेचं वातावरण त्यांना उपलब्ध असतं 1ली ते 5वी. लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश आहे, तिथे 1लीपासून 3री भाषा सक्तीची करण्यासाठी 2 भाषा तिथल्या स्थानिक काढून टाकल्या. त्याच्याविरुद्ध एक जनहित याचिका दाखल झाली. त्याच्यात केरळच्या उच्च न्यायालयाने सरकारला, त्या पिटिशनरनी जे म्हटलं होतं अर्जदारांनी, की कोणताही अभ्यास न करता, पूर्व अध्ययन न करता, संबंधित घटकांशी चर्चा न करता लक्षद्वीपनी ही 3री भाषेची सक्ती लादलेली आहे आणि त्या 2 भाषा स्थानिक बाजूला काढलेल्या आहेत. स्थगिती दिली आहे उच्च न्यायालयाने आणि त्या अर्जदाराचं जे म्हणणं आहे ते कसं रास्त आहे हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही लोकांना न्यायालयात जायला बाध्य करणार आणि वेळ काढणार का? फक्त न्यायालयाने हे म्हटलं आहे की भाषेची मूळ संस्कृती जिथे खोलवर रुजलेली असते याचा विचार करणं हे फार आवश्यक आहे, नाही तर त्याचे परिणाम फार गंभीर आहेत. सरकार न्यायालयाचं सुद्धा ऐकायला तयार नाही आहे. न्यायालयाने केलेल्या विचारणा आहेत या की भाषा निवडीबाबत काय पूर्व अध्ययन केलं, तुम्ही कोणाशी चर्चा केल्या, त्याच्या परिणामाबाबतचं काय अध्ययन केलं ते दाखवा न्यायालयाला, आम्हालाही दाखवा. महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. काय पूर्व अध्ययन केलं सरकारने, त्याच्या परिणामांचं काय अध्ययन केलं? नुसतं परिपत्रक, तिथेही केवळ परिपत्रकावर सक्ती लादली, इथेही परिपत्रकावर लादली. न्यायाला मान्य नाही, हे न्यायाच्या विरोधात आहे, हे नैसर्गिक न्यायाच्याही विरोधात आहे, सामाजिक सांस्कृतिक न्यायाच्या तर विरोधात आहेच आहे. कोणत्या घटकांशी चर्चा? तुम्ही आम्ही सतत म्हणतोय चर्चा करा, तुम्ही तर चर्चाच करत नाही. कोण सरकारी फक्त तज्ज्ञ आहेत तुमचे तेवढ्यांशी चर्चा असते का? कोण आहे त्याचं नावही सांगत नाही. महाराष्ट्रात सुद्धा ही स्थिती आहे. CBSEच्या परिपत्रकातही 3री भाषा निवडीचे कोणतेही निकष आणि आधार नाही आहेत. कशाच्या आधारावरती 3री भाषा सक्ती लादताय तुम्ही? कोणत्याही अध्ययनाशिवाय फक्त तुम्हाला वाटतं म्हणून ती लादायची. केवळ शासनाच्या परिपत्रकाच्या आधारावर ही सर्वसाधारण बाबींसाठी असतात. मूलभूत परिणाम करणाऱ्या गोष्टींसाठी परिपत्रकं काढायची नसतात, अध्ययनं करायची असतात, श्वेतपत्रिका काढायच्या असतात, तज्ज्ञांचे सल्ले घ्यायचे असतात. हे काहीही न करता आज देशामध्ये 9 लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. काय सांगताय CBSE? केवळ परिपत्रकांच्याद्वारे राज्य चालू शकतं का? ही परिपत्रकं लक्षावधी मुलांचं भवितव्य नियंत्रित परिपत्रकाने करणार तुम्ही? ज्या भाषेत मुलं वाढतात तीच भाषा शिकवावी लागते, तीच मुलं शिकू शकतात आणि एकदा ती शिकली की जगातली कुठलीही भाषा त्यांना उत्तमरित्या येते, हे भाषा विज्ञान सांगतं. हेच अंतिम शास्त्रीय सत्य. आम्ही पुन्हा सरकारला रोज पत्र पाठवून सांगतो आहे की एका वाक्याची दुरुस्ती करणार पुन्हा शासन निर्णय काढा. संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या घटकांचं जे मत आहे त्याचा आदर करा, अनादर करू नका, ठोकरू नका. ते केवळ आपलंच हे का चालवू नका. आणि हिंदीसह कोणतीही 3री भाषा सक्तीची असणार नाही एवढा एकाच वाक्याच्या दुरुस्तीचा शासन निर्णय महाराष्ट्र मागतो आहे, तो कृपा करून आम्हाला द्या. धन्यवाद.